देवाच्या ते मंदिरात मंदिरात बसतोय आपण कशासाठी? तेवढं शांत वातावरण आणि जेवायला पण आपल्या बरं वाटतं म्हणून माणसं बसतात. तर असं पाडणाऱ्यांना पाडू नये, हे चुकीचं आहे. म्हणजे कशामुळे हे घडलं असेल की असं तरी सुंदर हे बाकडे आहेत, कुणालाही त्रास न होणारी गोष्ट आहे, उलट सुविधा झाली असते. तुम्ही आता हे बाकड्यावरती जमिनीवर बसलाय, त्यापेक्षा तिथं बसला असता तर तुम्ही वयोवृद्ध आहे, तुमचे गुडघे दुखत असतील, पाय दुखत असतील, त्यापेक्षा त्यामध्ये आरामशीर वाटलं असतं. कळणाऱ्याला कळायला पाहिजे, डोकं नसणाऱ्याने त्याचं काम आहे. असं म्हाताऱ्या लोकांना बसा येते नाही, ते किती बसायची बसवत होती भरपूर लोक. तसं बसायला बाकड्या ठेवायला पाहिजे, तिने उचलून कुणी विचारायला पाहिजे अशी बाकडी केली. आम्ही पण असं काही दररोज येत नाही मामा, त्यामुळं बोलू शकत नाही. काकी तुम्ही ज्येष्ठ आहात, आता आपण बघितलं तर कोल्हापूर थोड्या प्रमाणात आता सुधारणेकडे चाललेलं आहे. पण सुधारणा करत असताना अशा जर काही विकृत बुद्धीची व्यक्तिमत्व आलीत आणि अशा प्रकारे विकास कोणी केलाय, हे यांनी करून दे काकीनी किंवा तुम्ही करून दे, विकास झाला ह्याला फार महत्व आहे ना. मग ते कोणी केला, माणसामध्ये थोडीशी द्वेष भावना असते, जलशी असते. माहितच नाही त्यांना, म्हणतो काय करणार त्या तरी. नाही, आपल्याला माहितीचा विषय चाललेला नाही, पण हे जे घडलंय हे माणूस म्हणून बघताना चुकीचं आहे. हे पाडणे हे चुकीचं आहे. माणसं पोरं लोक येऊन बसतात कसली नुका. मी कधी दररोज नसतोय, त्या काही दररोज असते अगदी नेहमी. आता मी इथं दवाखान्यात गेलो त्यामुळे इथं मी त्यांच्या संग बोलत असते, नाहीतर मी काय दररोज नसतो. त्या असत्या म्हणजे हे ज्येष्ठ जे बसलेले आहे, ज्येष्ठ महिला आहेत, या महिलांच्या म्हणण्यानुसार आपल्याला असं दिसून येते की हे जे कृत्य केले हे समाजाला सुद्धा मान्य नाही. अशा प्रकारची वृत्ती जोपासणं अतिशय समाजासाठी हानिकारक आहे. कमी माणसाने माणसाला राहून द्या, देवाला तरी भिलं पाहिजे. आणि अशा पद्धतीची वृत्ती करताना पुढं आपल्याला देव पाहतोय याची मनात भीती बाळगली पाहिजे. नमस्कार, लोकमान्य न्यूज कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत. आज आपण आलो आहोत फुलेवाडी या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर येथे. कोल्हापूरला अशोभनीय अशी घटना इथे घडलेली आहे. नगरसेवक श्री सारंगधर देशमुख साहेब यांच्या माध्यमातून कोल्हापूर विकास आणि गार्डनचा या विकास व्हावा. तुळजाभवानी मंदिरमध्ये जे ज्येष्ठ नागरिक बसण्यासाठी येतात त्यांची सुविधा व्हावी, जनतेची सेवा हा उद्देश ठेवून त्यांनी या ठिकाणी हे बाकडे दिलेले आहेत. परंतु काही विकृत बुद्धी म्हणावी लागेल अशा पद्धतीच्या व्यक्तींनी हे सर्व बाकडे असे विस्कळून टाकलेले आहेत. विकास कोणी केला हे महत्वाचंच आहे, विकास कोणी केला हे महत्वाचंच आहे, त्याही पेक्षा विकास झाला हे फार महत्वाचं आहे. जर आपण कोणी केला हा दृष्टिकोन ठेवला तर हे अशा प्रकारचे माणसामध्ये जो दोष असतो, द्वेष हा गुण आहे, विकृती आहे, त्या द्वेषामधून अशी घटना घडू शकते. परंतु विकास झाला हा जर सकारात्मक विचार ठेवला तर अशा घटना पुन्हा घडणार नाही. म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व जनतेला असा एक संदेश आहे, आपण जर विकास कोणी केला हे न बघता विकास झाला हे जर बघितलं तर अशा प्रवृत्ती पुन्हा घडणार नाही. ज्या वेळेला कोणतंही विकासाचं काम होत असतं त्यावेळेला तो निधी त्यासाठी जो लागत असतो तो लोकांच्या टॅक्समधून या ठिकाणी आलेला असतो. आज आता ही बाकडेचा विषय काही कानावर माझ्याही आलेला आहे, मी काही ती बघितलेलं नाही. परंतु कुठलाही विकास करत असताना तो कुठल्या पक्षाच्या प्रतिनिधीमार्फत येतो किंवा कुठला आमदार आणतो, कुठला खासदार आणतो, कुठला नगरसेवक आणतो, ह्यापेक्षा तो लोकांच्या दारात त्याचे काम होणार आहे ही भावना जर सगळ्या लोकप्रतिनिधींनी ठेवली आणि कामात ईर्ष्या असावी. आमचं नेहमीच विरोधक असू देत किंवा आपल्यातली लोक आमच्यातली असू देत, आमचं एकमेकाबद्दल ईर्ष्या कुठली असली पाहिजे. माझा भाग त्यापेक्षा कसा चांगला आहे, माझं या भागात काम कसं चांगलं होईल, मी कसा निधी आणू शकतो, मी दुसऱ्यानं आणलेला निधी रद्द करण्यापेक्षा किंवा त्यात काहीतरी नुकसान करण्यापेक्षा स्वतः निधी आणून आणखीन लोकांचं कसं काम करता येईल ही करण्याची भावना असली पाहिजे. त्याचंच उत्तर जनतेने ह्या आधी दिलेलं आहे, निवडणुकीमध्ये दिलेलं आहे. म्हणून आम्ही निवडून आलो आणि ते पडले असतील. ही वृत्ती समाजासाठी चांगली नाही. आम्ही ते लोकांना तिथं आज एक
वृद्ध लोक त्या ठिकाणी मंदिरामध्ये रात्री वगैरे सायंकाळच्या समयी सकाळच्या समयी बसायला येतील यासाठी आम्ही सोय केलेली होती. त्या ठिकाणी त्यांना नको असतं तर ते आम्ही काढून आम्ही कुठं तर दुसरीकडे वापरले असते. नुकसान करायची काही गरज नव्हती. अशा पद्धतीचं कृत्य होऊ नये अशी अपेक्षा आहे.